नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बालिशपणा ही स्थिती केवळ वयावरती अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातनं दिसून येत असते. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी प्रमुख काही लक्षणं पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही ठरवू शकता की ही व्यक्ती जी तुमच्या समोर उभी आहे तर ती वयानं वाढते आहे, परंतु ती इमॅच्युअर आहे की नाही. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. यातील सर्वात महत्त्वाची चूक ती म्हणजेच जी व्यक्ती इमॅच्युअर असते तर ती स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत. ती कधीही आपली चूक स्वीकारत नाही. कधी चुकीचं घडल्यास ती नेहमी दुसऱ्यांवरती खापर फोडते आणि नवनवीन कारणं शोधत राहते. त्यानंतर लहान मुलाप्रमाणेच अशा व्यक्तींना आपल्या भावनांवरती ताबा ठेवता येत नाही. मनासारखं झालं नाही तर लगेच चिडणं, ओरडणं किंवा तोंड फुगवून बसणं असं या व्यक्ती करत राहतात आणि रागाच्या भरात स्वतःवरचं नियंत्रण देखील गमावतात. त्यानंतर अशा व्यक्ती नेहमी स्वतःचा विचार करतात. अशा व्यक्तींना वाटतं की जग त्यांच्या भोवतीच फिरतंय. समोरच्या व्यक्तीच्या गरजा किंवा भावनांचा विचार न करता मला काय हवंय याला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. त्यानंतर गंभीर विषयांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय किंवा जबाबदाऱ्या घेण्याऐवजी त्या व्यक्ती ते टाळण्याचा प्रयत्न करतात. महत्त्वाच्या वेळी देखील विषयाला बगल देऊन काहीतरी थट्टा मस्करी करत राहतात. अशा व्यक्ती इमॅच्युअर असतात. त्यानंतर दुसऱ्यांना कमी लेखणं, दुसऱ्यांना शारीरिक रूपावरनं किंवा त्यांच्या चुकांवरनं त्यांची सातत्यानं मस्करी करणं हे बालिशपणाचं एकदम प्रमुख लक्षण आहे. त्यानंतर वादामध्ये हार न मानणं हे देखील. संवाद साधण्यापेक्षा या व्यक्तींना वाद जिंकण्यामध्ये जास्त रस असतो. समोरचा माणूस काय सांगतोय हे ऐकून घेण्याची कुठलीही तसदी ते घेत नाहीत. केवळ आरडाओरडा करून मीच कसा बरोबर किंवा मीच कशी बरोबर हे ते सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यानंतर खूप लवकर जजमेंटल होणं, कोणाबद्दलही कुठलीच आधीची माहिती नसताना लगेच स्वतःचं मत तयार करणं आणि अफवांवरती विश्वास ठेवून वागणं. अशा व्यक्ती मेंटली इमॅच्युअर असतात. त्यानंतर मग अशा लोकांना मैत्री असो किंवा नातेसंबंध, कोणत्याही प्रकारची जबाबदारी किंवा कमिटमेंट घ्यायला त्या व्यक्ती घाबरतात. त्या नेहमी बंधनांपासून लांब पळतात, कमिटमेंट करत नाहीत. त्यानंतर मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता केवळ मौज मजेसाठी वायफळ खर्च करणं असो किंवा भविष्यासाठी कुठलीही आर्थिक शिस्त न पाळणं असो, अशा प्रकारची कामं ही लोक करत असतात आणि पैशांचं पूर्णपणे चुकीचं नियोजन करतात. त्यानंतर या व्यक्तींना नेहमी लोकांच्या नजरेमध्ये राहण्याची आणि कौतुक मिळवण्याची भूक असते. जर कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर ते अस्वस्थ होतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल तर ती इमॅच्युअर आहे का की नाही हे तुम्ही या लक्षणांवरून ठरवू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.